नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मोहन चौधरी. माझा युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकऱ्यांच्या स्वागत करतो. शेती करताना अनेक समस्या आहे, पण भारतीय शेतकऱ्यांना शेती करताना तीन मोठी समस्याचा सामना करावा लागतो. तीन मोठी समस्या म्हणजे सगळ्यात पहिली समस्या आहे जलसंकट. जर आपल्याला पाणी कमी पडलं तरी आपल्याला खूप सारा नुकसान होतो आणि आपल्याला पाऊस जास्त झाला आणि पाणी जास्त झाला तरी शेतकऱ्यांना त्याचे खूप नुकसान होतो. दुसरी समस्या म्हणजे पोषक तत्वाचा नाश होणे. आपण जे खत देतो ते खत प्रॉपर ऍपटेक होत नाही, त्या खतांचं लिंच आउट होणे हे एक शेतकऱ्यांच्या खूप मोठी समस्या आहे. तिसरी समस्या म्हणजे मातीची झीज होणे. या तिन्ही समस्यावर उपाय म्हणून वेस्टीज कंपनीने लॉन्च केला आहे ऍग्री ॲक्वाजेल. हा एक सुपर ऍब्झॉर्बंट पॉलिमर आहे. 100% जैविक असा उत्पादन आहे जो 50% पाण्याच्या बचत करतो, 40% खतांची बचत करतो आणि ह्याची कॅपॅसिटीमुळे 500 पटींनी जास्त पाणी होल्ड करून ठेवतो. म्हणजे ह्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती 500 पटींनी आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण एक डेमोच्या माध्यमातून बघूया की हा प्रोडक्ट आपल्याला काय फायदा करू शकतो. तर हे डेमो करण्यासाठी आपण हे 2 प्लास्टिकचे बोटल घेतलेलं आहे आणि याला आपण कापून अर्ध केलं आहे आणि ह्या दोन्ही बोटलला आपण असं होल दिलेला आहे. तुम्ही बघू शकता की ह्याला होल आहे आणि हे दुसऱ्या बॉटलला सुद्धा आपण असं होल केलेला आहे. ठीक आहे. तर आता हे डेमो म्हणजे नेमकं काय आहे पहिले आपण हे समजून घेऊ. ही जी निळं झाकण आहे, हे जे खालची जी माती आहे ना, ही इथपर्यंत आपले मुळे असतात आणि जी खालची लेवल आहे ती मुळेचे कक्षेच्या बाहेरची लेवल आहे. जर आपली खतं मुळेचे कक्षेपासून खाली गेली तर ती पिकांना ऍपटेक करता येत नाही. तर आपण बघू की हे प्रोडक्ट आपल्याला कुठल्या पद्धतीने मदत करते. तर हे डेमो करण्यासाठी आपण 2 ग्लासमध्ये हे माती घेतलेली आहे. हे दोन्ही सेम माती आहे. आपण इथे दोन्ही बोतलमध्ये हे माती टाकू आणि एका ह्याच्यामध्ये आपण वेस्टीजचा ऍग्री ॲक्वाजेल मिक्स करू 1 चम्मच. ह्याच्यामध्ये आपण 1 चम्मच ऍग्री ॲक्वाजेल मिक्स करू. मित्रांनो, हा सॉइल ऍप्लिकेशन आहे, त्यामुळे चुकूनही याला ड्रीप मध्ये वगैरे टाकू नका, नाहीतर तुमचे ड्रीप चॉकअप होणार आहे. ठीक आहे. तर हे आपण टाकून इथे मिक्स केलेलं आहे. आता ह्या दोन्ही बोतलमध्ये आपण पाणी टाकू. हे दोन्ही ग्लासमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. हे पाण्याची लेवल सेम आहे. दोन्हीमध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊ. तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलं आहे. ह्याच्यामध्ये पण आपण थोडंसं पाणी टाकलं आहे. ह्याच्यामध्ये परत आपण थोडंसं पाणी ऍड करू. ह्याच्यामध्ये पण आपण पाणी थोडंसं ऍड करू अजून. तर तुम्ही बघू शकता की जिथे आपण ऍग्री ॲक्वाजेल प्रोडक्ट वापरला आहे आणि इथे आपण ऍग्री ॲक्वाजेल वापरला नाहीये. इथलं पाणी माती एक जीव झाले म्हणजे मिक्स झालंय. इथे पाणी किंवा तरी वरती तरंगतंय किंवा तरी खाली लिंच आउट होतंय. आपण जे खत देतो, वॉटर सोल्युबल जे आपण खत देतो, ते खत आपण इथे दिल्यामुळे आणि इथलं पाणी खाली आपल्याला लिंच आउट होतं. म्हणजे आपले खत या पाण्याबरोबर वाहून मुळेच्या कक्षेपासून लांब जातात. त्यामुळे आपलं खत नष्ट होतो आणि खताचं आपलं खूप सारं नुकसान होतो. आपण जे महागडे खत वापरतो हे खत आपले लिंच आउट होतात. पण जिथे आपण ऍग्री ॲक्वाजेल वापरला आहे, इथे कुठलाही एक पाण्याचा थेंब सुद्धा खाली जात नाहीये. आपण याच्यामध्ये अजून जरी पाणी ऍड केला तरी आपल्याला इथे दिसेल की कुठलाही पाणी खाली जात नाहीये आणि खत आपले लिंच आउट होत नाहीये. तुम्ही आपण इथे बघू शकता. इथलं पाणी किंवा तरी वरती तरंगतंय किंवा तरी खाली जाते. म्हणजे खत वरती तरंगतात किंवा लिंच आउट होतात. मातीमध्ये एक जीव होत नाही. तर आपण अजून बघूया की याच्यामध्ये काय फरक पडला. इथे वरून तुम्ही बघू शकता. थोडंसं कॅमेरा वरती घ्या. ह्याच्यामध्ये पाणी अजिबात नाहीये. ह्याच्यामध्ये पाणी वरती तरंगतंय किंवा खाली लिंच आउट होतंय. तर हे दोन्हीमध्ये काय फरक आहे
हे मी तुम्हाला इथे प्लेटमध्ये बाहेर काढून दाखवतो. ह्याच्यामध्ये आपण ॲक्वाजेल वापरला नाहीये. ह्या पाण्याची कंडिशन आणि मातीची कंडिशन बघा तुम्ही. तर ही जी माती आहे ही एकदम चिखलासारखी झाली आहे आणि ह्या मातीमध्ये कुठल्याही पांढऱ्या मुळाची वगैरे ग्रोथ होत नाही. तुम्हाला माहिती असेल की पिकं फक्त वापसा कंडिशन मध्ये ग्रोथ येतात किंवा खत वगैरे अटॅक करतात. तर बघू शकता की ही माती एकदम चिखलासारखी झालेली आहे. पण आपण जर ही माती बघितली जिथे आपण ॲग्री ॲक्वाजेल वापरला आहे, तर इथली जी माती आहे ही एकदम वापसा कंडिशन सारखी आहे. माती एकदम भुसभुशीत आहे. आपण बघू शकता इथे. ह्या मातीची क्वालिटी एकदम भुसभुशीत आहे, वापसा कंडिशन मध्ये आहे. आणि तुमच्या इथे एक लक्षात आलं असेल की आपण माती जवळजवळ सेम घेतली होती, पण इथली मातीपेक्षा ही माती दुप्पट झाली आहे. म्हणजे हे ॲक्वाजेल आपल्या मातीला भुसभुशीत करायचे पण काम करतंय. आणि आपण ह्याच्यामध्ये जर अजून जरी पाणी मिक्स केला तरी हे ते पाण्याला शोषून घेते, ॲपटॅक करून घेते. हे बघा तुम्ही बघू शकता. ही जी माती आहे याची कंडिशन एकदम फर्स्ट क्लास आहे, वापसा कंडिशनची आहे. ह्या मातीमध्ये आपलं पिकाची ग्रोथ एकदम फर्स्ट क्लास होणार, ग्रोथ एकदम वाढणार, पांढऱ्या मुळांची ग्रोथ एकदम चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि खतांची पण बचत होणार आहे. तुम्ही बघू शकता की ह्या प्रोडक्टनी किती चांगल्या पद्धतीने काम केलंय. अजून पण याच्यामध्ये पाणी टाकलं तरी ते ॲपटॅक करणार आहे. ह्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी एकदम चांगली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की जिथे आपण ॲग्री ॲक्वाजेल वापरला आहे इथल्या मातीची कंडिशन किती चांगली आहे. मातीची सुपीकता वगैरे एकदम चांगली झाली आहे आणि इथल्या मातीला फक्त चिखल सारखं झालं आहे. तर हे ॲक्वाजेलचं एक खूप म्हणजे महत्वाचं कार्य आपण इथे बघितलेलं आहे. तर आपण एक दुसरा डेमो बघूया की ॲक्वाजेल जो आहे ह्याच्यामध्ये 500 पट वॉटर होल्डिंगची कॅपॅसिटी आहे. आपण पहिला डेमो बघितला, आता आपण एक दुसरा डेमो बघूया की ॲक्वाजेल मध्ये 500 पट वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे. तर त्याचे डेमो करण्यासाठी परत आपण एक चमचा ॲग्री ॲक्वाजेल घेऊया. इथे आपण एक चमचा ॲग्री ॲक्वाजेल घेतला आहे ग्लासमध्ये. ठीक आहे. आणि या ग्लासमध्ये तर बघा तुम्ही बघू शकता एकदम एक चमचा घेतलाय फक्त त्याची क्वांटिटी. आणि आपण ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करूया. थोडस त्याला आपण हलवून घेऊ. आपण एक ग्लास पाणी याच्यामध्ये टाकलं आहे. फक्त एक चमचा आपण घेतला होता ॲग्री ॲक्वाजेल आणि एक ग्लास पाणी त्यांनी होल्ड करून ठेवलंय. आपण जरी बघितलं उलट जरी केलं तरी याच्यामधून तुमचं पाणी लीक होणार नाही. तुम्ही बघू शकता की हे ॲक्वाजेल किती इफेक्टिव्हली, किती चांगल्या पद्धतीने हे पाणी होल्ड करून ठेवते. आता यांनी ह्या पाण्याला जेलमध्ये कन्वर्ट करून ठेवलं आहे. आपल्या पिकाला, आपल्या मुळ्याला जसं गरज असेल त्या गरजेप्रमाणे यातनं पाणी ते शोषून घेतात. हे फक्त एक वापसा कंडिशन मेंटेन करायचं काम करतं. तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये पाणी होल्ड केलेलं आहे. तर हे आपलं पाणी वाचवायचं काम करतं. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या इथे पाणी कमी पडत असेल किंवा पाणी जास्त पडत असेल, हे जास्त पडलेल्या पाणीला हे त्याला होल्ड करून ठेवलं आहे वापसा कंडिशन. पाणी कमी असेल तरी त्या पाणीला स्टोरेज करून ठेवते. म्हणजे शेतकऱ्यांसाठी पाणीचा जो संकट आहे, पाणी जास्त पडलं तरी नुकसान होणार नाही, पाणी कमी पडलं तरी नुकसान होणार नाही. जर तुम्ही 10 दिवसांनी पाणी देताय, 20 दिवसांनी पाणी दिला तरी तुमच्या पिकाला स्ट्रेस येणार नाही. एवढ्या याच्यामध्ये 50% पाणी वाचवायचं हे प्रोडक्ट काम करतंय. तर मित्रांनो, तुम्ही हा एक प्रोडक्ट नक्की वापरून बघा. हा प्रोडक्ट तुम्हाला घरपोच मिळेल. तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये कुठूनही हे व्हिडिओ बघत असाल, खाली जे नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. अजून तुम्हाला माहिती घ्या डिटेलमध्ये आणि हे प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा. एका एकरला फक्त 1 किलो हा प्रोडक्ट लागतो. एका एकरला फक्त 1 किलो प्रोडक्ट वापरलं तर हे सगळं आपल्याला रिझल्ट इथे भेटतात. तर तुम्ही होम डिलिव्हरीसाठी, घरपोच मागवण्यासाठी या नंबरवर कॉल करा. तुम्हाला हे प्रोडक्ट घरपोच मिळेल. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सो मच.